चेहऱ्यावरती चांगलेच धक्के दिलेले आहेत जान्हवीला, पण तिची मस्ती काही जिरते असं दिसत नाहीये। पहिले पाढे 55 झालेले आहे, तर पालत्या घडावर पाणी आहे असं रितेश दादा सांगतायत। तर ते म्हणतात की जान्हवी तुम्ही माफी मागितली, खरंच मनापासून होती का ती माफी? कारण ज्या वेळेस निक्कीला कॅप्टन पद मिळालं त्यावेळेस निक्की खुश होती, पण तुमच्या चेहऱ्यावर तो आनंद कुठेच दिसत नव्हता आणि त्यामुळे तुम्ही इतकं शांत झालेला आणि तुम्ही एकटेच असताना ज्यावेळेस डीपी दादा विचारायला आले त्यावेळेस तुम्हाला ते राहवलं नाही आणि मग तुम्ही त्यांना सांगितलं की मी काळजी वागले त्याच्याबद्दल माफी मागते। पण सगळ्या प्रेक्षकांना वाटतं की तुम्ही ती माफी मनापासून मागितलेली नव्हती, तुम्ही फक्त एक नाटकच केलं। आणि ज्यावेळेस दुसरा खेळ चालू होता सत्याचा पंचनामा, त्या खेळात सुद्धा तुम्ही पॅडी दादांना म्हणता की आयुष्यभर ओव्हर ऍक्टिंग करून दमले म्हणून आता घरात दाखवतायत। अहो ते ओव्हर ऍक्टिंग करत नाहीये, त्यांच्या स्वभावातच आहे ऍक्टिंग। त्यांना त्या ऍक्टिंगमुळे लोक ओळखतात, त्यांची कॉमेडी बघण्यासाठी लोक येतात आणि तुम्ही त्यांना म्हणता की ओव्हर ऍक्टिंग करून दमले आणि घरात दाखवतायत। लोकांना हसवण्यासाठी त्यांचं करिअर आहे आणि तुम्ही त्यांच्या करिअरची मापं करताय। बरं आर्या विचारायला आली तर तुम्ही तिला फुट म्हणताय, मग कुठे होता तुमचा गिल्ट? कुठे गेलेला तो गिल्ट? आणि टीम बी मधले सगळे घाणेरडे आहेत, दम नाहीये म्हणून हे पाठीमागे बोलतायत। तुमच्यात आहे का दम एवढा? तुम्हाला कोणी सांगितलं त्यांचा दम काढायला? आणि ज्या वेळेस तुम्ही अभिजितने असं केल्यावर म्हणालात की अभिजित माझ्या डोक्यात गेलेला आहे आणि त्याने माझ्या मैत्रिणीचा अपमान केलेला मी सहन करून घेणार नाही, त्यामुळे इथून पुढे जर तू त्यांच्याशी बोललीस तर तू माझ्याशी बोलायचं नाही। अहो पण तिच्याबद्दल तुम्ही वाईट ऐकू शकत नाही असं तुम्ही म्हणता ना, पण तुम्ही तिघजण किती वाईट बोलता तिच्या पाठीमागे हे देखील फुटेज आहे माझ्याकडे। पॅडी दादाला सुद्धा तुम्ही म्हणता की माझी फळं आहेत ती भीक लागल्यासारखी तुम्ही खा, भीक म्हणून मी फळं देते आणि तुम्ही खा। किंवा लोकांना आर्याची माणुसकी दिसू दे, तिच्यात माणुसकी नाही हे दिसू दे। अहो तिच्यात खूप माणुसकी आहे, लोकांना तुमची माणुसकी पण दिसू दे ना कुठेतरी। प्रत्येक आठवड्यात मी तुम्हाला समजावतो आणि तुम्ही फक्त मान खाली घालून बसता, सॉरी म्हणता, म्हणजे फक्त पालथ्या घड्यावरती पाणी आहे आणि परत एकदा आठवड्यात जे करायचं आहे ते तुम्ही करून टाकता। तुमचा स्वतःवरती अजिबात कंट्रोल नाहीये आणि ज्या वेळेस टीम बी चे सदस्य इतके शांत राहून कोऑपरेट करतात, पण तुमचं फक्त एकमेकांना घालून पाडून बोलणं, त्यांना डीच करणं या गोष्टी दिसून येतात आणि त्यामुळेच प्रेक्षकांना तुमची टीम आवडत नाही। तर असे हे खडे बोल सुनावलेले असताना देखील जान्हवीची मस्ती काही उतरणार नाहीये। तर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तोपर्यंत बाय।